नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सुरुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीटीच्या दृष्टिकोनातून मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. त्यापैकी आज आपण इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं जे 7वं मॉड्यूल आहे, बेसिक इलेक्ट्रॉनिक प्रॅक्टिसेस, त्याच्या तिसऱ्या पार्टबद्दल डिस्कस करणार आहे. या आधीचे 2 पार्ट आणि आधीचे इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे सगळे मॉड्यूल मी माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ज्याही विद्यार्थी सीबीटी एक्झामची तयारी करत त्यांनी तो व्हिडिओ आवर्जून बघा आणि हा व्हिडिओ बघायच्या आधी ज्याचे आधीचे जे 2 पार्ट आहेत ते आधी आवर्जून बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या पार्ट बद्दल डिस्कस करूया. चला तर क्वेश्चनला सुरू करू. बघा, क्वेश्चन नंबर 36 काय म्हणतो, विच लॉजिक गेट रेफर द ट्रूथ टेबल. म्हणजे हा जो ट्रूथ टेबल दिसत आहे ना, हा कोणत्या लॉजिक गेट दाखवतो. आता बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं लॉजिक गेटचे 3 टाईप पडतात. एक जनरल गेट असतात, नंतर एक युनिव्हर्सल गेट असतात, नंतर एक स्पेशल पर्पज गेट असतात. त्यापैकी जर तुम्ही गेटही तुम्हाला माहित नसतील, जर का तुम्हाला रिप्रेझेंटेशन माहित असेल, बघा अँड गेट जो असतो ना, अँड गेटचा सिम्बॉल असा A.B मध्ये आपण दाखवत असतो. जर ऑर गेट असेल, काय असेल, ऑर गेट असेल तर याला आपण A+B असं दाखवतो. आणि जर का तुमचा नॅन्ड, आता याच्यासमोर फक्त काय लावला, नॉट लावला, म्हणजे नॅन्ड गेट जर झाला NAND नॅन्ड गेटला, तर याच्यावरती फक्त आपण बार देतो, याला आपण नॉट गेट म्हणतो. आणि त्याच पद्धतीने जर का तुमचा नॉर गेट असेल तर नॉर गेटच्या वरती काय करतो आपण, A+B याच्यावरती बार देत असतो, म्हणजे हा झाला नॉर गेट. जर तुम्ही या ट्रूथ टेबल मध्ये वरतीच बघितलं तर A+B याच्यावरून तुमचा काय झाला, हा सॉल्व्ह झालेला आहे. पण आता मग नॉर गेट म्हणजे काय असतो, नॉर गेट म्हणजे ऑर गेटच्या अपोजिट वाला. मग ऑर गेट काय सांगतो बघा, ऑर गेटचं लॉजिक काय म्हणतं, जर तुमचा इनपुट 0-0 असेल तर ऑर गेटला 0 भेटतं. जर तुमचा इनपुट 0-1 असेल तर आउटपुटला 1 भेटतं. जर तुमचा 1-0 असेल तरी आउटपुटला 1 भेटतं आणि 1-1 असेल तरी आउटपुटला काय भेटतं, 1 भेटत असतं. हे कोण सांगतं रे, हे सांगतं तुमचा नॉर गेट. सॉरी, कोणतं सांगतो, ऑर गेट. आणि नॉर गेट म्हणजे अपोजिट केलं तुम्ही, अपोजिट केलं म्हणजे 0चं काय होणार, 1 होणार, 1चं काय होणार, 0 होणार, 1चं 0, 0चं 1. थांबा, इथं 1-1-1 येईल ना, 1-1-1 येणार, 1चं काय येणार, 0 होणार. म्हणजे जर हे तुम्ही ट्रूथ टेबल बघितला, हा ट्रूथ टेबल कशाचा आहे, नॉर गेटचा आहे. आणि मी या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा हा ऑर गेटचा ट्रूथ टेबल एक्सप्लेन केलेला होता. नंतर बघा, व्हॉट इज द यूज ऑफ टाइम बेस्ड कंट्रोल स्विच इन अ नॉब CRO. म्हणजे जो CRO असतो ना, त्या CRO मध्ये त्यांनी काय विचारलं, जो टाइम बेस्ड नॉब स्विच असतं, काय विचारलं त्यांनी, टाइम बेस्ड नॉब स्विच, कंट्रोल स्विच ऑर नॉब स्विच कशासाठी वापरतो आपण CRO मध्ये. तर याचं सरळ सरळ उत्तर लक्षात ठेवा, सिलेक्ट द स्वीप स्पीड. म्हणजे जे स्वीपची स्पीड असते ना, त्या वेव्हफॉर्मची जी स्वीप असते, त्या स्वीपची स्पीडला आपण सिलेक्ट करण्यासाठी आपण काय करत असतो, जे टाइम बेस्ड कंट्रोल स्विच किंवा ज्याला नॉब स्विच आपण म्हणतो ते वापरत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 38 बघा, व्हाय द स्नबर सर्किट यूज इन अ ट्रायॅक मोटर कंट्रोल सर्किट. आता बघा, ट्रायॅक जो आपण मोटर कंट्रोल सर्किटसाठी वापरत असतो, त्याच्यामध्ये जो स्नबर सर्किट म्हटलं आपण, काय स्नबर सर्किट हे कशासाठी वापरतो, तर हे वापरत असतो म्हणजे फॉल्स ट्रिगरिंग होते कधी कधी. म्हणजे ट्रिगरिंग करणं म्हणजे त्या SCRला वगैरे काय करणं, ऑन करणं. आणि ट्रायॅकसाठी आपण जे स्नबर सर्किट असतो याच्यासाठीच वापरतो, की कधी कधी फॉल्स ट्रिगरिंग नाही झाली पाहिजे. मग फॉल्स ट्रिगरिंग नाही झाली त्यासाठी आपण स्नबर सर्किट वापरतो. तर याच्यात ऑप्शन बघा, टू अवॉइड द फॉल्स ट्रिगरिंग, ऑप्शन नंबर 1 प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. आता हे जे क्वेश्चन आहेत ना, हे सरळ सरळ लक्षात ठेवायसारखेच आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 39 बघा, व्हॉट इज द आउटपुट DC व्होल्टेज इन अ हाफ वेव्ह रेक्टिफायर. आता यांनी काय विचारलं की आपल्याला हाफ वेव्ह रेक्टिफायरचं DC आउटपुट व्होल्टेज काढायचं, तर इनपुट AC व्होल्टेज किती आहे, VAC, किंवा यालाच आपण VRMS सुद्धा म्हणतो. मग AC व्होल्टेज किती आहे बघा, यांनी किती सांगितलं, 24 व्होल्ट आहे. आता बघा, आउटपुट व्होल्टेजचा फॉर्म्युला काय असतो, जर हाफ वेव्ह रेक्टिफायर तुमचा असेल, व्होल्टेज इज इक्वल टू असतं VM/π. काय सांगितलं मी, ॲव्हरेज व्हॅल्यू, किंवा याचं काय असतं, कशासाठी असेल, हाफ वेव्ह रेक्टिफायरसाठी. पण जर का फुल वेव्ह रेक्टिफायर असतं ना, तर हेच आउटपुट व्होल्टेज राहिलं असतं 2VM/π. कशासाठी राहिलं असतं, फुल वेव्ह रेक्टिफायरसाठी. पण आपल्याला इथे विचारला हाफ वेव्ह रेक्टिफायरसाठी, तर पहिला फॉर्म्युला आपला बनणार VM/π. आपल्याला जर का व्ही आउटपुट काढायचं असेल, पण आता लक्षात राहते की आपल्याकडे VM नाहीये, आपल्याकडे VRMS. आणि मग VRMS जर का काढायचं तर VM इज इक्वल टू असतं VRMS इज इक्वल टू असतं VRMS इज इक्वल टू असतं VM/√2. मग आता जर का आपल्याला VRMS फाइंड करायचं आहे, तर VRMS फाइंड करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, VRMS फाइंड करायचा. तर आपल्याकडे मी सांगितलं तुम्हाला, VM फाइंड करायचा आपल्याला, VM फाइंड करायचा आपल्याला, √2 इकडे डिवाइड मध्ये, इकडे √2 मल्टिप्लाय मध्ये जाणार. म्हणजे VM इज इक्वल टू काय येणार, VRMS मल्टिप्लाय बाय √2. मग VRMS मल्टिप्लाय VRMS ची व्हॅल्यू किती आहे, 24 व्होल्ट. 24 मल्टिप्लाय बाय √2 ही कशाची व्हॅल्यू येणार आहे, आपल्या VM ची व्हॅल्यू येणार. मग आता हीच व्हॅल्यू उचलायची आणि कशात टाकायची, फॉर्म्युल्यामध्ये टाकायची. जर आउटपुट व्होल्टेजचा फॉर्म्युला काय असतो, VM/π, म्हणजे 24 मल्टिप्लाय बाय √2 अपॉन मध्ये जर का पायची व्हॅल्यू असते, एक तर 3.142 घ्या,
3.142. जर तुम्ही हे सॉल्व्ह केलं तर हे सगळं सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला उत्तर भेटेल 10.8, म्हणजे ऑप्शन नंबर डी कारण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हे सगळं कॅल्क्युलेटरमध्ये व्हॅल्यू टाकून सॉल्व्ह करून घ्यायचं. म्हणजे की स्टेप लक्षात राहू द्या की आउटपुटचा फॉर्म्युला असतो VM/π. कधी कधी हा फॉर्म्युलाही तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारतील. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 40 काय म्हणतो, व्हाय द मोस्ट सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आर मेड अप ऑफ सिलिकॉन कम्पेअर टू जर्मेनियम. या आधीच्या लेक्चरमध्ये माहिती आहे का मी तुम्हाला सिलिकॉन आणि जर्मेनियम, आपण सिलिकॉनचं बॅरियर व्होल्टेज जास्त का राहतं आता सांगतो. सिलिकॉनचं बॅरियर व्होल्टेज जास्त हे असतं 0.7 आणि जर्मेनियमचं बॅरियर व्होल्टेज असतं 0.2 किंवा 0.3 पर्यंत. मग त्यांनी आता काय विचारलं की जो डिव्हाइसेस हे जास्तीत जास्त आपण सिलिकॉनचे का बनवतो. आता सिलिकॉनचे का बनवतो याच्या माग, म्हणजे जर्मेनियमचे का बनवत नाही. जर याच्या मागचा विचार केला तर बघा सिलिकॉनचं बॅरियर व्होल्टेज किती आहे, 0.7 बॅरियर व्होल्टेज आहे आणि जर्मेनियमचं 0.3 आहे. आता काय होतं माहितीये का, या जे सिलिकॉन असतो ना याची सरळ सरळ थर्मल कंडक्टिव्हिटी का चांगली असते. का बरं चांगली असते बघा. आता कधी कधी काय होतं, जर तुमचा सिलिकॉन थोडा, जर्मेनियम थोडा जरी गरम झाला तरी 0.3 बॅरियर व्होल्टेज त्याला भेटतं आणि ही काय होते, डिप्लेशन लेअर ब्रेक होऊन तो डायरेक्टली काय करू शकतो, ऑन होऊ शकतो. म्हणून याचसाठी आपण काय करतो, थर्मल स्टॅबिलिटी आपल्याला चांगली भेटली पाहिजे, त्याच्यासाठी आपण काय करत असतो, जास्तीत जास्त सेमीकंडक्टर डिव्हाइसेस हे सिलिकॉनचे बनवत असतो. मग या ऑप्शन मध्ये बघा, टू हाय बॅरियर व्होल्टेज, का बॅरियर व्होल्टेज हाय नाही, हाय जरी असलं तरी याच्या मागचं मेन रिझन काय असतं की आपल्याला थर्मल कंडक्टिव्हिटी चांगली पाहिजे. हाय रेजिस्टन्स रेंज पण जास्त नसते. हाय थर्मल कंडक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणू, ऑप्शन नंबर सी बघा या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे की सिलिकॉन, आपण मेटल सिलिकॉनच्या सेमीकंडक्टिव्हिटी याच्यासाठीच वापरतो की याची थर्मल कंडक्टिव्हिटी ही चांगली असते आणि हा जास्त स्टेबल असतो ॲज कम्पेअर टू जर्मेनियम. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द आउटपुट व्होल्टेज इफ द सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर ओपन सर्किटेड इन अ फुल वेव्ह रेक्टिफायर. आता बघा मी ही याची डायग्राम नाही का आपल्याला आधी आली होती की सेंटर टॅप रेक्टिफायर. बघा सेंटर टॅप रेक्टिफायर म्हणजे प्रायमरी साईड ही झाली, सेकंडरी साईड, आणि इथं काय करतो असतो आपण, लोड कनेक्ट करत असतो. इथं पहिला डायोड लावतो, नंतर इथं दुसरा, इथं पण काय करतो दुसरा डायोड लावतो आणि याला इथं लोड लावत असतो. तर त्यांचं म्हणणं काय की इथं लोड न लावता आपण काय केलं, याला डायरेक्ट ओपन केलं. मग डायरेक्ट जर याला ओपन केलं, मला सांगा आउटपुटला व्होल्टेज भेटणार नाही. कारण हे मी पहिल्या पार्टचा जो लास्टचा क्वेश्चन होता त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं होतं की ज्या वेळेस इथून सप्लाय जाणार नाही, सप्लाय न गेल्यामुळे काय होणार, इथं व्होल्टेज आउटपुटला व्होल्टेज भेटणार नाही. आणि त्यांनी तेच विचारलं की व्हॉट इज द आउटपुट व्होल्टेज इफ द सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर ओपन सर्किटेड. कसं झाला, तो ओपन सर्किट झाला आणि ओपन सर्किट झाल्यामुळे आपल्याला आउटपुट व्होल्टेज भेटणार नाही. म्हणजे इथं काय येणार, ऑप्शन नंबर ए 0 व्होल्टेज, ज्याला आपण नो व्होल्टेज किंवा नो आउटपुट सुद्धा आपण म्हणतो. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 42, विच ऑसिलोस्कोप प्रोव्हाइड द हाय ॲक्युरेट स्टेबल फ्रिक्वेन्सी. म्हणजे असा कोणता ऑसिलेटर आहे, सॉरी ऑसिलोस्कोप नाही, ऑसिलेटर की जो काय करतो, हाय आणि ॲक्युरेट स्टेबल फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड करतो. मग सरळ सरळ लक्षात राहू की हा क्वेश्चन हर्टली ऑसिलेटर जो असतो ना, तो ऑसिलेटर आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी आणि सोबत सोबत स्टेबल फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रॉपर्टी ऑफ बेस मटेरियल, काय बेस मटेरियल इन अ ट्रान्झिस्टर. आता याच्यासाठी नाही का तुम्हाला ट्रान्झिस्टरचं डोपिंग लेवल कशी असते, ट्रान्झिस्टर एरिया कसा असतो हे माहिती पाहिजे. बघा हा असतो आपला ट्रान्झिस्टर, याच्यामध्ये काय येतं आता लक्षात राहू द्या. आता ई म्हणजे इमिटर, बी म्हणजे बेस आणि सी म्हणजे कलेक्टर राहू द्या. ई म्हणजे असतं इमिटर, बी म्हणजे बेस आणि सी म्हणजे कलेक्टर. तर आता याच्यात काय असतं माहितीये का, आता लक्षात राहू द्या की एच म्हणजे काय असतं, हेवीली डोप. हेवीली हा असतो लाईटली डोप आणि असतो मॉडरेटली डोप. कसं सांगितलं आम्ही, मॉडरेटली डोप. आता हा म्हणजे याची साईज असते मीडियम, साईज असते स्मॉल आणि ही असते वाईड. कशी असते ही, वाईड. आता हे कसं लक्षात राहतं बघा, ही जी झाली वरची ही झाली डोपिंग लेवल. कशी झाली ही झाली डोपिंग लेवल याची काय, आणि हा झाला एरिया. आता लक्षात राहू द्या, या एवढ्या चार्टवरती तुम्हाला भरपूर प्रश्न दिसतील. याचा अर्थ काय होतो, जो इमिटर असतो ना, हा इमिटर हेवीली डोप असतो आणि एरिया कसा असतो, मीडियम असतो. जो बेस असतो तो लाईटली डोप असतो, म्हणजे सर्वात कमी डोपिंग लाईटली डोप असतो आणि याचा एरिया पण काय असतो, सर्वात कमी राहतो. आणि जो कलेक्टर असतो हा कलेक्टर मॉडरेटली डोप असतो. डोपिंग कशी असते याची, मॉडरेटली असते आणि हा एरिया कसा असतो याचा, वाईड असतो. म्हणजे हा याचा एरिया सर्वात जास्त असतो, वाईड एरिया असतो. तर मग यांनी तेच विचारलं. आता यांनी कशाबद्दल विचारलं, आपल्याला बेस बद्दल विचारलं. यांनी काय विचारलं, बेसची प्रॉपर्टी कशी आहे. तर मी काय सांगितलं, बेस कसा आहे, लाईटली डोप आहे. डोपिंग कशी आहे, लाईटली. बघा लाईटली डोप, लाईटली डोप, लाईटली डोप, म्हणजे ऑप्शन नंबर डी आणि ऑप्शन नंबर बी कटला. आता उरलं काय, लाईटली डोप आहे आणि सोबत सोबत एरिया पण कसा आहे, याचा स्मॉल आहे, छोटा एरिया आहे. मग बघा लाईटली डोप विथ व्हेरी थिन आणि लाईटली डोप विथ व्हेरी लार्जर वाला नाहीये, म्हणजे लाईटली डोप विथ व्हेरी थिन, याला आपण स्मॉल एरिया म्हणतो. म्हणजेच आपला जो बेस असतो ना, तो बेस कसा असतो, लाईटली डोप असतो आणि स्मॉल इन एरिया असतो. मग तेच जर काय इमिटर विचारलं, इमिटर का असतो, हेवीली डोप असतो आणि मीडियम इन एरिया असतो. हे पण लक्षात राहू द्या. नंतर बघा क्वेश्चन नंबर 44 व्हॉट इज द टाइप ऑफ एम्प्लिफायर.
सरळ सरळ लक्षात राहू द्या, ही डायग्राम आता याच्यात नाही का हा कॉमन इमिटर अँप्लिफायर आहे, कारण याच्यात जो इमिटर आहे ना, या इमिटरला काय केलेलं आहे आपण कॉमन केलेलं आहे, इमिटरला काय केलेलं आहे कॉमन केलेलं आहे. म्हणजे ट्रान्झिस्टर असतं त्याचे 3 कॉन्फिगरेशन पडतात. एक असतो कॉमन इमिटर, एक असतो कॉमन बेस आणि तिसरा असतो कॉमन कलेक्टर. त्याच्यापैकी जर तुम्ही इथं बघितलं, हा बघा इथं एरो आहे आणि या इमिटरला काय केलेलं कॉमन केलेलं आहे. हा कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन वाला आहे आणि हा ऍज अ एम्प्लिफायर म्हणून काम करायला, म्हणून याला आपण काय म्हणणार कॉमन इमिटर एम्प्लिफायर. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा, विच रेजिस्टर डिटरमाइन द व्होल्टेज गेन इन अ कॉमन इमिटर एम्प्लिफायर. म्हणजे त्यांनी काय विचारलं, कॉमन इमिटर एम्प्लिफायर मध्ये व्होल्टेज गेन कोण काय करत असतो, डिसाईड करत असतो. म्हणजे विच रेजिस्टर डिटरमाइन द व्होल्टेज गेन इन अ कॉमन इमिटर एम्प्लिफायर. आणि कॉमन इमिटर एम्प्लिफायर मध्ये जो व्होल्टेज गेन डिटरमाइन होत असतो, जो लोडचा रेजिस्टन्स असतो ना, त्या लोडच्या रेजिस्टन्सवरती डिपेंड करत असतो व्होल्टेज गेन. म्हणजे जर का तुम्ही लोडचा रेजिस्टन्स म्हणलं, ज्याला आपण RL म्हणतो, तर मी तेच सांगितलं की RL ऑप्शन नंबर सी कारण या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार की जो लोड रेजिस्टन्स असतो त्याच्यावरती काय असतो तुमचा व्होल्टेज गेन कशाचा, कॉमन इमिटर एम्प्लिफायरचा काय करत असतो, डिपेंड करत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, विच मल्टी व्हायब्रेटर प्रोड्यूस द रिपीटेटिव्ह पल्स वेव्ह फ्रॉम आउटपुट. म्हणजे असा कोणता मल्टी व्हायब्रेटर आहे तो काय करतो, रिपीटेटिव्ह पल्स वेव्ह आउटपुट म्हणजे काय सांगितलं, प्रोड्यूस द रिपीटेटिव्ह पल्स वेव्ह आउटपुट असा कोणता प्रोड्यूस करतो. तर याच्यामध्ये हा सरळ सरळ लक्षात राहू द्या की अस्टेबल मल्टी व्हायब्रेटर जो असतो, बघा अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर असतं, मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर असतं, बायस्टेबल असतं. याच्यापैकी जो अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर असतो ना, हा काय करत असतो, रिपीटेटिव्ह पल्स काय करत असतो, वेव्ह फॉर्म सर्किट म्हणजे जनरेट करत असतो. आणि त्यांनी तेच विचारलं म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए. नंतर बघा, व्हाय द फीडबॅक नेटवर्क यूज इन ऑसिलेटर. आता याच्यात एक फीडबॅक नेटवर्क ऑसिलेटर मध्ये काय वापरतो, मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं की जो ऑसिलेटर असतो ना, हा ऑसिलेटर काय करत असतो माहिती का, फक्त आणि फक्त जर त्याला पॉझिटिव्ह फीडबॅक दिला तर पॉझिटिव्ह फीडबॅक वरून तो काय करतो, जो पल्स जनरेट करतो विदाउट गिव्हिंग एनी इनपुट. त्याला इनपुट न देता सुद्धा फक्त पॉझिटिव्ह फीडबॅक जरी तुम्ही दिला तरी तो काय करत असतो, पल्स जनरेट करतो. पण आता त्यातल्या बघा त्यांनी काय म्हणलं, हे जे खालचं सर्किट आहे ना, हे जे सर्किट हे इथं का वापरलं, कशासाठी, फीडबॅक नेटवर्क मध्ये हा सर्किट का वापरला. या सर्किट जर तुम्ही बघितलं ना, हा नाही का कॉमन इमिटर सर्किट आहे. आणि कॉमन इमिटर सर्किटची खासियत असते की कॉमन इमिटर सर्किटमध्ये जो इनपुट असतो ना, इनपुट आणि आउटपुट मध्ये 180 डिग्रीचं फेज डिस्प्लेसमेंट असतं. आणि हेच फेज डिस्प्लेसमेंट मिळवण्यासाठी आपण काय करत असतो, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन वाला काय करतो, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन वाला सर्किट कशामध्ये वापरतो, ऑसिलेटर मध्ये वापरत असतो फीडबॅकसाठी. मग कॉमन इमिटर वाला वापरलं म्हणजे आपल्याला काय करणार, 180 डिग्री फेज डिस्प्लेसमेंट मिळणार टू फेज शिफ्ट सिग्नल इन 180 डिग्री. म्हणजे ऑप्शन नंबर सी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा, व्हॉट इज द मेन ऍप्लिकेशन ऑफ FET, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. FETचं मेन ऍप्लिकेशन काय, म्हणजे काय मेन ऍप्लिकेशन काय म्हणते, तर FETची सरळ सरळ प्रॉपर्टी, FET हा एक नाही का व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस आहे. FET कसं आहे, व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस, आणि हीच त्याची काय मेन प्रॉपर्टी आहे. म्हणजे ऑप्शन नंबर एक राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. हे काही क्वेश्चन आहेत ना, डायरेक्ट तुम्हाला पाठच करावं लागतील, त्याच्यामुळे काही लॉजिक नसतं. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ UJT. तर UJTचं मेन फंक्शन काय असतं, UJT का स्वॅटूथ वेव्ह जनरेटर आणि किंवा त्याला काय म्हणतो आपण रिलॅक्सेशन ऑसिलेटर म्हणून आपण वापरत असतो. मग आता स्वॅटूथ वेव्ह जनरेटर किंवा रिलॅक्सेशन ऑसिलेटर, तर हे कशाचं काम UJTचं. तर UJT यांनी तेच विचारलं, स्वॅटूथ वेव्ह जनरेटर वाला नाहीये, म्हणजे रिलॅक्सेशन ऑसिलेटर म्हणून आपण UJTचा वापर करत असतो. कशाचा, रिलॅक्सेशन ऑसिलेटर म्हणून ऑप्शन नंबर ए राहणार आहे प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 50, हाऊ टू गेट टर्मिनल ऑफ N चॅनल जेफेट. आता N चॅनल जेफेट मध्ये गेट टर्मिनल कसं असतं, तर याच्यासाठी आपल्याला नाही का N चॅनल जेफेट काढावं लागेल. बघा जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं, N चॅनल म्हणजे बघा हे N, इथं असतो P आणि हा असतो P, इथं असतो ड्रेन, काय असतो ड्रेन, हा असतो सोर्स आणि हा असतो गेट, हा काय असतो गेट असतो. आणि जर तुम्ही बघितलं असेल तर जेही आपलं जेफेट वगैरे असतो ना, याला नाही का म्हणजे याच्यात कसं होतं, ज्यावेळेस आपण ड्रेन टू सोर्स कनेक्ट करतो सोर्सला, जर इथं आता चॅनल छोटा आहे म्हणून इथं काय होणार, करंट जास्त राहत असतो. आणि ज्यावेळेसही आपण याला रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट करतो, हे काय होतं, चॅनलची लेंथ म्हणजे चॅनलची जे जाडी असते ही कमी कमी होत जाते आणि हा काय होतो, पूर्ण रस्ता ब्लॉक होतो. म्हणजे आपल्याला स्टार्टिंगला कसंही राहो, ज्यावेळेसही आपण याला कनेक्शन करतो ना, जो ग्रेन टू सोर्स वाला जो आहे ना, हा पॉझिटिव्ह, याला ग्रेन टू सोर्स जो असेल ना, ग्रेन टू सोर्स म्हणजे गेट टू सोर्स, या गेट टू सोर्सला आपण ऑलवेज कनेक्ट कशा करत असतो, रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट करत असतो. जर आपल्याला जेफेट वर्क म्हणजे जेफेट कडून काम करून घ्यायचं असेल तर हे कंडिशनच आहे की VGS, मी काय सांगितलं, VGS याला ऑलवेज, किंवा याला म्हणतो व्होल्टेज अक्रॉस द गेट टू सोर्स, या गेटला आणि या सोर्सला ऑलवेज आपण रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट करतो.
आणि त्यांनी तेच विचारलं की आपण एन चॅनल जेफेटला काय करतो, तर गेट आर रिव्हर्स बायस. बरोबर आहे, गेट रिव्हर्स बायस मध्ये करायला पाहिजे, पण आता बघा गेट आर इन फॉरवर्ड बायस नसतो, गेट आर फॉरवर्ड बायस मध्ये नाही राहत, गेट आर रिव्हर्स बायस विथ द सोर्स. बरोबर आहे, म्हणजे बघा गेट रिव्हर्स बायस मध्ये राहतो, मग कोणासोबत रिव्हर्स बायस मध्ये राहतो, गेट हा सोर्स सोबत ऑलवेज रिव्हर्स बायस मध्ये राहत असतो. म्हणून या ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं कारण बरोबर उत्तर राहणार. नंतर बघा यांनी काय विचारलं, व्हॉट इज द टोटल टर्न ऑन टाइम व्हाईल द ट्रान्झिस्टर मेक अ ट्रान्झिशन फ्रॉम V2 टू V1. आता इथं काही डायग्राम व्यवस्थित दिसत नाही. त्यांनी काय सांगितलं, V2 पासून तर V1 पर्यंत म्हणजे ट्रान्झिस्टर जातो, याचा टोटल टर्न ऑन टाइम काय असतो. जर तुम्ही इथं बघितलं, हा TD आणि हा असतो बघा TD आणि हा इथं आहे बघा TR. आपल्याला टोटल टर्न ऑन टाइम काय होता इथपर्यंत काय ते TR या इथपर्यंत, इथून पुढे हा ऑन झाला ना, तर या टोटल टर्न ऑन टाइम काय राहत होता, तर टोटल टर्न ऑन काय टाइम काय राहणार, TD आणि TR चा, म्हणजे ऑप्शन नंबर सी काय राहणार, टर्न ऑन टाइम इज इक्वल टू TD प्लस TR. बघा नंतरचा क्वेश्चन नंबर 52 काय म्हणतो, विच डिव्हाइस इज मेड अप ऑफ युझिंग द मेथड्स ऑफ पॉइंट, कॉन्टॅक्ट, ग्रोथ, डिफ्युजन अँड अलॉय जंक्शन. म्हणजे खालीलपैकी कोणता मटेरियल आहे जो आपण काय पॉइंट, कॉन्टॅक्ट, ग्रोन, डिफ्युजन अँड अलॉय जंक्शन पासून आपण बनवत असतो. आता बघा जर तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर जरी नसेल माहित ना, तरी आपल्याला एवढं माहिती आहे की याच्यात काय करायचं, ऑप्शन वाचायचे पहिले. ऑप्शन वाचल्यानंतर बघा आपल्याला माहिती जो इंडक्टर आपण बनवतो ना, कधी पण लक्षात ठेवा, इंडक्टर आपण कसा बनवत असतो रे, अशी कॉईल घेतो आणि त्या कॉईलला काय करतो, नंबर ऑफ कॉईलच्या टर्न करतो आणि तो त्याच्यापासून इंडक्टर बनतो. जर तुम्हाला रेजिस्टन्स बनवायचा असेल तर रेजिस्टर बनवताना तुम्ही काय करतो, आपण एक दोन टाईपचे रेजिस्टर असतो बघा, एक कार्बन रेजिस्टर असतो आणि एक काय असतो, वायर वॉन रेजिस्टर असतो. म्हणजे रेजिस्टन्स पण आपण अलॉय, डिफ्युजन यांना काही बनवत नाही. कॅपॅसिटर असतो ना, कॅपॅसिटरचं वर्किंग मध्ये तुम्हाला की दोन काय करतो आपण, कंडक्टिंग प्लेट आपण काय करत असतो, दोन कंडक्टिंग प्लेटच्या मध्ये इन्सुलेटिंग मटेरियल ठेवतो. तर अशा तिन्ही याचं काही वरती क्वेश्चन सांगितलं का नाही, त्यांनी काय विचारलं की पॉइंट, कॉन्टॅक्ट, ग्रोन, डिफ्युजन अँड अलॉय, याच्यापासून अलॉय जंक्शन याच्यापासून आपण काय बनवतो, त्याच्यापासून बनवतो आपण ट्रान्झिस्टर. आणि ट्रान्झिस्टरचं म्हणजे ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन असतं ना, ट्रान्झिस्टरमध्ये बघा आपण काय करतो, पी, एन आणि पी. आता याच्यात अलॉय कुठे आहे बघा, आता आपण काय केलं, या जंक्शन मध्ये आपण इथं अलॉय वापरतो, इथं जंक्शन पासून बनवतो, इथं जंक्शन पण तयार झाली, इथं डिफ्युजन होतं. बरोबर आहे, याच्यात वेगवेगळ्या लेअर आपण काय करतो, डोपिंग करतो, म्हणजे या सगळ्याचं मिक्सर करून काय करतो आपण ट्रान्झिस्टर बनवत असतो. आणि त्यांनी सुद्धा तेच विचारलं होतं की एवढ्या सगळ्या गोष्टी करून आपण काय वापरतो, तर आपण काय म्हणजे काय बनवतो, तर आपण ट्रान्झिस्टर बनवत असतो. म्हणजे अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी राहणार आहे. बघा अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये आपण तो म्हणजे जवळपास अजून एक 17-18 क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की इलेक्ट्रॉनिक्सवरचे जे इम्पॉर्टंट एमसीक्यू आज आपण काय केले, डिस्कस केलेले आहेत. उरलेले एमसीक्यू आज आपण डिस्कस केले. असेच व्हिडिओ जर तुम्हाला अजून बघायचे असतील तर या चॅनलवरती मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या प्लेलिस्टमध्ये दोन्ही चॅनलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा. असेच व्हिडिओ अजून बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या अशा मित्रांना जेही इलेक्ट्रिशियन सेकंड इयरला आहेत आणि आता एक्झामची तयारी करतात. धन्यवाद.